जेवण करत आहे? काय जेवण करत आहे? काय जेवण करत आहे मम्मा तू? आलनी भात खात आहे ना तू? शमू तू आलनी भात खात आहे ना? शमू आलनी भात खात आहे, त्याला आलनी भात आवडतो. तर फ्रेंड्स, समू आळणी भात खात आहे आता. त्याला आळणी भात आवडतो है ना समू? तुला आळणी भात आवडतो ना? कशा खातो तू? चावून दाखव फ्रेंड्सला, चावून दाखव कसं चावतो. आम नाम नाम करून दाखव. समू करून दाखव ना एकदा. दाखव ना फ्रेंड्सला. हां, गुड बॉय, गुड बॉय शमल तर गुड बॉय. आवडलं तुला आळणी भात? देऊ आणखी? आणखी देऊ? घे बा, घे ना मामा, छोटी मामा. गुड बॉय, गुड बॉय, गुड बॉय, गुड बॉय शमंत. आवडलं तुला? तर फ्रेंड्स, समोर इथं जेवण करत आहे आणि त्याचे पप्पा किचन मध्ये भाजी बनवत आहेत. किती भाज्या राहिल्या आता बनवायच्या? संपलं का? बरं. समू इथं आळणी भात खात आहे बघा. आणि मच्छा आवडते त्याला आळणी भात. तो पूर्ण फिनिश करणार आहे आता, कारण की तो गुड बॉय आहे ना शमू? है ना? आज बापले डान्स करायचा. आज बापले, आज बापले डान्स करायचा. झिंग 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 दिदरंग ददरंग ददरंग ततरंग. आज बापले. आता आम्ही झोपलो होतो, आम्ही आता सुटलो. आज आम्ही सकाळी झोपलो होतो है ना शमू? सकाळी झोपला होता ना तू आज? हा, तसं नाही करायचं. आता तुम्ही बघू शकता माझ्या नवऱ्याची सिंगिंग. किती छान गाणं म्हणतात. हा, आणि हा आमचा नांगडू, पुंगडू, चिंगडू. बघा कसं मस्त चाललं. पूर्ण बेडवरचं चादर ओढलं त्यांनी. बघा मस्त त्याच्या. म्हण ना गाणं आता. म्हण कॅमेरा समोर म्हण. दम है तो बोल के दिखा चल. मेरी कार्टून आ जा इधर मम्मा. ये मम्मा इथं इथं ये ग सोनुडी. हाय सोनुडी. चुन्नू ये ना ग. ये ग मम्मा. ए मम्मा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलेले आहो आणि आमची मस्ती चालू झालेली आहे. बघा कशा मस्ती करतो आम्ही. सकाळीच मस्ती करायला लागतो. ओले बाबाले. फ्रेंड्सला गुड मॉर्निंग तर कर बाळा. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे कसे आहेत? छान आहे का? तुमचा दिवस शुभ जाओ. तू कर, हाय कर फ्रेंड्सला. हाय कर, हाय तर कर. हाय फ्रेंड्स, मम्मा करते बघ. हाय फ्रेंड्स, समर्थ बघा तुम्हाला हाय करतोय. कर रे बाळा, हाय कर. हाय फ्रेंड्स. आणि ऊन बघा किती तापत आहे फ्रेंड्स, तुम्हाला दाखवते. एवढं ऊन तापत आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे व्यवस्थित. खूप जास्त ऊन तापत आहे आणि गरम पण खूप होत आहे. खूप जास्त गरम होत आहे. याला तर घामोळ्या पण यायला लागलं. आता याचं 2-3 दिवसात त्याचं टकलू करून टाकू. गरमीमुळे याला घामोळ्या पण यायला लागला, त्याच्यामुळे आपण याचे टकलू करून टाकूया आणि पुन्हा केश उलून टाकूया त्याचे. बिदी बिदी बिदी. चला फ्रेंड, ब्रश वगैरे करते आणि मग चहा वगैरे ठेवते. थोडी घराची साफसफाई करते आणि भेटते मला थोड्या वेळात.
हाय फ्रेंड, कशा तुम्ही? घरी कोथिंबीर नव्हता आणि टमाटरसुद्धा संपले होते, तर येताना मी घेऊन आलो आहे. आता बघा, भारती मस्त शॉपिंग करून मस्त भाजी बनवणार आहे आणि मी माझ्या पिल्लाला सोबत मस्त खेळत आहे आणि भारती तिकडे स्वयंपाक बनवत आहे. हाय, हे बघा आमचं पिल्लू पण कसं हाय हाय करतोय. कसलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आमचं पिल्लू कसं आहे? खूप शरारती आहे आमचं पिल्लू. ये कौन सा डांस है बिट्टू? बिट्टू फ्रेंड्स, याला नुसतं नाचायलाच पाहिजे. जसा दिवस निघते तसा याला फक्त डान्स करायला पाहिजे. डान्स करू दिलं तर बरंच बरं आहे, नाही तर मग किरकिर करते. नुसतं डान्स करतो तो. ते बघा आता परत म्हणते मला नाचवा. तर फ्रेंड्स, गेली होती मी स्वयंपाक करायला, पण स्वयंपाक करणं काही झालं नाही कारण की हा कार्टून राहत नाहीये आणि माझे केस बघा कसे ओढलेत त्यांनी. आणि हे एवढंसं जेवण करायला 9 वाजतापासून जेवण करत आहे हा बाबू एवढंसं. आणि खातच नाहीये, खूप त्रास देत आहे. असं होते, रोज कामांना लेट होते. आता किती वाजले? 12 वाजले. 12 आणि फक्त माझा डाळ भात बनून झालेला, बाकी सगळे कामं राहिलेत तसे. अशेष आहे आमचं, अशेष आहे. कारण की हा राहतच नाही, हा मस्तिष्क कळतो, याला कलमतच नाही होतं. याला मस्तिष्क कळायला पाहिजे है ना. याला जेवण करायलाच नको. जेवण करायच्या नावानी सुट्टी है ना. समू, भूक नाही लागत तुला? चला मी आता याला जेवू घालते आणि मग कामानंतर करते. पूर्ण संपल्यावर हे बघा फ्रेंड्स, आम्ही काय खाल्लं हे माहिती आहे का? आता पहिले आपण लहानपणी पार्लेजी बिस्किट पाण्यामध्ये भिजून खात होतो ना, तसलाच प्रकार केला, पण बिस्किट वेगळे घेतले. गुड डे बिस्किट आणि ओरिओ बिस्किट घेतलं आणि त्याला पाण्यामध्ये भिजवून असं मिक्स केलं आणि ते एवढं सुंदर आणि स्वादिष्ट लागत आहे. एकदम मस्त क्रीमी चव आणि खूपच टेस्टी लागत आहे. कॅडबरी चॉकलेट असते ना तसा, आणि त्याच्यामध्ये थोडे मधामध्ये ड्रायफ्रूट पण येत आहेत आणि मस्त लागत आहे. तुम्ही कधी असा प्रकार ट्राय केलाय का? आम्ही लहानपणी करत होतो, पाण्यामध्ये बिस्किट भिजून खात होतो, पार्लेजी बिस्किट भिजून खात होतो. तर तुम्ही असं ट्राय केलं का? मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही कधीतरी आठवण आलं तर असं ट्राय करतो. झालं तर छान बनवलं असं. मी ना छान बनवतो. खोटं एकदम खोटं फ्रेंड्स. तुम्हाला एक सांगतो, या भाजीने मीठ सुद्धा नाही. असली घाण भाजी गेली आणि बिना चवीची. काय म्हणावं तुम्हाला फ्रेंड्सला कशाला काय म्हणतात? आणि मित्रांनो, हे बघा, हिरव्या चटणीचा ठेसा आहे हा. भाजीत मीठ नाहीये. याच्या साहाय्याने हे खातोय. आता काय करतोय फ्रेंड्स? बघा, हिरव्या मिरचीचा ठेचा, हे डाळ आहे घट्ट बनवली, भाकरी मस्त गरमागरम, आणि हे याच्यात मीठच कमी आहे ना. हे असंच आलू कापले थोडे तेला मिठात असं केलं फ्रेंड्स, बाकी काहीच नाही. आता तेच जेवणार आहे. खूप उशीर झाला म्हणून असं काहीतरी शॉर्टकट बनवलं. आणि आमचा बाबू झोपलेला आहे म्हणून हे एवढं तरी बनवणं झालं. आता तो उठणार, तोपर्यंत आम्ही पटापट जेवण करून घेतो. बस घे. शट अप. हे बकरी भारती,
हिरव्या मिरचीचा ठेसा फ्रेंड्स, कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते भाकरीसोबत. फ्रेंड्स, हा माणूस मला हसत आहे. फ्रेंड्स, मला ब्लॉगिंग येत नाही, पण मी शिकवायचा प्रयत्न करत आहे. तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि तुमचा खूप सारा प्रेम द्या. मी प्रयत्न करत राहील असेच.